जुलै महिन्याच्या पेन्शन सोबत 7 मोठ्या खुशखबरी. पेन्शनधारकांना मिळाली अप्रतिम भेट. पेन्शनसह खात्यात होणार थकबाकीचे पैसे जमा. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर आणि आपण बघत आहात माझं युट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर. तर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मग ते केंद्रीय असोत किंवा राज्यस्तरीय असोत, एक महत्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे अशी की जुलै महिन्याच्या पेन्शन सोबत पेन्शनधारकांना 7 मोठ्या खुशखबरी सुद्धा मिळणार आहेत. याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करायलाही विसरू नका. चला तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता विस्ताराने बघून घेऊया. तर तुम्ही पेन्शनधारक किंवा ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या घरात ज्येष्ठ नागरिक किंवा पेन्शनधारक असतील तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. मे महिन्याच्या पेन्शन सोबत केंद्र सरकारने अनेक नियम बदलले आहेत जे तुमच्यासाठी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. यासोबतच हायकोर्टाकडून पेन्शनधारकांना मोठा दिलासा देणारी सुद्धा बातमी आहे. चला तर मग एक एक करून आपण सर्व बातम्या आता जाणून घेऊया. सर्वात पहिली बातमी आहे 65 वर्षांवरील लोकही आता पॉलिसी खरेदी करू शकतील. तर जर तुम्ही पेन्शनधारक किंवा ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या घरात पेन्शनधारक किंवा ज्येष्ठ नागरिक असतील ज्यांचे वय 65 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. वास्तविक IRDAI ने आरोग्य विमा खरेदीशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आता कोणत्याही वयाची व्यक्ती आरोग्य विमा पॉलिसी घेऊ शकते. यापूर्वी ती खरेदी करण्यासाठी कमाल वयोमर्यादा 65 वर्षे होती, ती आता रद्द करण्यात आलेली आहे. दुसरा आहे निवृत्त कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा. निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतन संबंधित लाभ मिळविण्यासाठी पेन्शनधारक वर्षानुवर्षे कायदेशीर लढा लढतात. मात्र आता त्यांच्यासाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने दिली खुशखबर. आता तुम्हाला वर्षानुवर्षे कोर्ट किंवा विभागांमध्ये जाण्याची गरज नाही. आता सेवानिवृत्ती आणि पेन्शनशी संबंधित प्रलंबित प्रकरणांची दररोज न्यायालयात सुनावणी होणार असून दररोज निकाली निघणार आहे. प्रलंबित प्रकरणांची दखल घेत उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती गुरप्रीत सिंग यांनी हा आदेश दिलेला आहे. त्यानंतरची बातमी आहे पेन्शनधारकांना अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून मोठी बातमी. तर अलाहाबाद उच्च न्यायालयाने चुकीच्या पगाराच्या आधारे ग्रॅच्युइटी मधून कापलेली रक्कम 6% व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत. चुकीच्या पगार निश्चितीमुळे सेवेदरम्यान कर्मचाऱ्याला अतिरिक्त रक्कम अदा केली असल्यास ती ग्रॅच्युइटी मधून वसूल केली जाते. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे अतिरिक्त देयके वसूल करण्याचा आदेश रद्द केला आणि ही रक्कम 1 महिन्याच्या आत 6% व्याजासह परत करावी असेही सांगितले. त्यानंतरची बातमी आहे हिमाचल हायकोर्टाने पेन्शनधारकांना दिली अप्रतिम भेट. हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने 2016 पासून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वाढीव सुधारित वेतन श्रेणीचा लाभ देण्याचे आदेश दिले आहेत. हे याचिकाकर्ते 2016 ते 2022 दरम्यान निवृत्त झाले. या प्रकरणाचा निकाल देताना न्यायाधीश ज्योत्स्ना दुआ यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यानंतर आहे सरकारने 1 जानेवारी 2016 पासून कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी देण्याची घोषणा केली होती. मात्र 2016 ते 2022 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता हा लाभ देण्याचे आदेश हिमाचल उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्यानंतरची बातमी आहे EPFOने PF खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे. तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFOने PF धारकांना मोठा दिलासा दिला आहे. आता PF काढण्याच्या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. आता खातेदार स्वतःच्या किंवा त्याच्यावर अवलंबून असलेल्यांच्या उपचारासाठी खात्यातून 1 लाख रुपयापर्यंत रक्कम काढू शकतो. यापूर्वी ही मर्यादा 50,000 रुपये होती, ती वाढवून 1 लाख करण्यात आली आहे. हा मोठा बदल 16 एप्रिल 2024 पासून लागू करण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे CGHS लाभार्थ्यांना हे काम 90 दिवसांच्या आत करावे लागेल. मग ते कोणते काम? तर केंद्र सरकारच्या आरोग्य योजना CGHSच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. 15 एप्रिल 2024 रोजी एक आदेश जारी करण्यात आला होता. त्यानुसार आभा ID बनविण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. आता आणि CGHS ID ला आभा ID नंबरशी जोडण्याची मुदत वाढविण्यात आली आहे.
तुम्हाला सप्टेंबर 2024 पर्यंत आभा आयडी किंवा नंबर मिळवावा लागेल आणि CGHS आयडी ऑक्टोबर 2024 पर्यंत आभा आयडी नंबरशी जोडावा लागेल. त्यानंतरची बातमी आहे, HDFC बँकेने ज्येष्ठ नागरिकांना दिली मोठी भेट. तर HDFC बँक ज्येष्ठ नागरिकांना 0.50% ऐवजी 0.25% अतिरिक्त व्याज देत आहे. हे तुमच्या नियमित FD पेक्षा थोडे जास्त व्याज आहे. HDFC बँक ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 7.60% व्याज देत आहे. सिनियर सिटीजन केअर FDF मध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ही 30 जुलै 2024 आहे. त्यानंतर आहे जून महिन्याच्या पेन्शन संदर्भात चांगली बातमी. तर निवृत्त वेतनधारकांच्या महागाई भत्ता 50% वाढवण्यात आला आहे. मात्र तो अनेक निवृत्ती वेतनधारकांना देण्यात आलेला नाही. मग अशा परिस्थितीत जून महिन्याच्या पेन्शनसह 50% DA दिला जाईल. यासोबतच ज्यांना थकबाकी मिळालेली नाही त्यांनाही पैसे दिले जाणार आहेत. तर जे बँकांकडून पेन्शन घेत आहेत त्यांची जून महिन्याची पेन्शन त्यांच्या खात्यात जमा केली जाईल. तर जे स्पर्शच्या माध्यमातून पेन्शन घेत आहेत त्यांची पेन्शन 30 तारखेपर्यंत त्यांच्या खात्यात जमा केली जाईल. तर एकंदरीत या सर्व गोष्टींचा निर्वाळा लक्षात घेता आपल्याला असं लक्षात येते की पेन्शन धारकांच्या बाबतीमध्ये अनेक चांगले निर्णय सध्याच्या परिस्थितीमध्ये घेतले गेले आहेत आणि न्यायालयाने एक पेन्शन धारकांची जी एक प्रकारे आपण ज्याला म्हणतो त्यांच्यावर होणारा अन्याय आहे किंवा त्यांना जी मिळणारी उणीव आहे ती उणीव लक्षात घेऊन त्यांच्यासाठी चांगले निर्णय वेगवेगळ्या राज्यांच्या हायकोर्टाने घेतलेले आहेत. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की जुलै महिन्याच्या पेन्शन सोबत 7 मोठ्या खुशखबरी मिळणार आहेत. अप्रतिम भेट पेन्शन धारकांना मिळालेली आहे आणि थकबाकीचे पैसेही पेन्शन सह खात्यात जमा होणार आहेत. एकंदरीत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो. त्यामुळे या व्हिडिओला 1 लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका. सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे. तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.